नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, व्हॅल्यू एज्युकेशन फंडामेंटल्स मूल्य शिक्षणाची मूलतत्वे ह्या अभ्यासक्रमामध्ये आता आपण सत्र 29व्यावरती पोहोचलेलो आहोत। तुमचं मनापासून अभिनंदन आहे आणि तुमचं मनापासून स्वागतही आहे। या सत्रामध्ये माझ्याबरोबर श्री पराग तांदळे बहाई अकॅडमीचे जे प्रोग्राम कोऑर्डिनेटर आहेत ते आहेत। तर आता आपण सेवा अध्ययन कृती म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। ऑफकोर्स हा पहिला भाग आहे। आपण दुसऱ्या भागामध्ये काही अनुभव आणि काही सुंदर प्रत्यक्षात सेवा अध्ययन ज्या कृती केलेल्या आहेत त्या आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे प्रिय मित्रमैत्रिणींनो, परत एकदा मी मनापासून तुमचं स्वागत करते आहे। अभ्यासक्रमातील भाग 13 जो आहे तो आता तुम्ही पूर्ण केलेला आहे आणि आता आपण शेवटच्या भागात आहोत जे सत्र 29वे आहे। तुम्ही वेगवेगळे 13 विषय ह्याच्यावरती चर्चा केलेली आहे। ह्याचं नाव आहे समुदाय सहभाग। आपण इथे अध्ययन कृतीबद्दल चर्चा करणार आहोत, म्हणजे कुठली सेवा अध्ययन कृती। मला खूप आनंद होतो आहे की आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। आपण विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे आणि विद्यार्थ्यांकडे अनेक वेगवेगळी जे विषय आहेत ते तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत पोहोचलेले आहेत। तुम्ही तुमच्या नैतिक सक्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकलेल्या आहात, काही प्रात्यक्षिकं केलेली आहेत। मला आठवतं की जेव्हा आपण सक्षमतेबद्दल चर्चा करत होतो तेव्हा सक्षमता उभारणीचे स्तंभ म्हणून आपण संकल्पना, कौशल्य, अभिवृत्ती यांच्याबद्दल चर्चा केली होती आणि त्याचबरोबर आध्यात्मिक गुण आणि नंतर सक्षमता वाढीचा 5वा घटक म्हणजे माहिती, अशी त्यावरही आपण चर्चा केली। मग आपण अनेक वेगवेगळ्या सक्षमता विकसित करण्याचा प्रयत्न केला। कुठल्या सक्षमता होत्या तर आपल्या वैयक्तिक जीवनाशी, आपल्या कौटुंबिक जीवनाशी, समाजाशी, समुदायाशी थेट संबंध असलेल्या सदाचरणाने आपले जीवन आणि व्यवहार व्यवस्थापित करणे। सदाचरण कसे वृद्धिंगत करायचे याबाबत सुद्धा आपण चर्चा केली। आपण विविधतेवर आधारित एकतेचे वातावरण निर्माण करण्याविषयी सुद्धा बोललो, जे आपल्या राष्ट्राचं वैशिष्ट्य आहे। आपल्याला सगळीकडे भारतामध्ये विविधता दिसून येते। आपल्याकडे लोकांचे बरेच वैविध्यपूर्ण गट आहेत आणि आपण त्यांना भेटतो, त्यांच्याबरोबर काम करतो, आपण दररोज त्यांच्याशी जोडले जातो। त्यामुळे आपण एकता, सुसंगती आणि विविधतेचे वातावरण कसे निर्माण करू शकतो ही खरोखरच एक अतिशय महत्त्वाची सक्षमता आहे। आणि मग तुम्हाला आठवत असेल आपण कृतीच्या एकतेबद्दल बोललो, कारण एकतेचे जर कृतीत रूपांतर झाले नाही तर त्याचा फारसा काहीच उपयोग होणार नाही। नुसतंच एकत्र येऊन आपण एकता साधू शकत नाही। पुढे आपण आणखी 2 सक्षमतांचा विचार केला। त्यामधली एक होती शिस्तबद्ध आणि सर्जनशील मार्गाने पुढाकार घेणे, जे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि खरं तर या सत्रात आपण सामुदायिक सहभाग किंवा सेवा अध्ययन उपक्रमांबद्दल बोलणार आहोत। सर्जनशील आणि शिस्तबद्ध मार्गाने पुढाकार घेण्याचा तो जो धडा होता तो सुद्धा खूप अर्थपूर्ण होता। आणि मग आपल्याला गट तयार करण्यासाठी, लोकांना एकत्रित करण्यात स्वारस्य असल्यामुळे आपण इतरांमध्ये पुढाकाराला चालना कशी देता येईल या सक्षमतेवर अंतिम भागामध्ये चर्चा केली आहे। ही सविस्तर चर्चा झाली आणि तुम्हाला नक्कीच ते सगळे मुद्दे आठवत असतील। आता अनेक अर्थपूर्ण गोष्टींवर चर्चा करून आणि तुम्ही प्रात्यक्षिक लिहिले आहेत, अहवाल लिहिले आहेत, तुम्ही स्वतःचे विचार मांडले आहेत, तुमच्या अध्ययन जोडीदाराशी सतत चर्चा केली आहे, तुम्ही तुमचे मुद्दे लिहून ठेवलेले आहेत, तुम्ही तुमची जी वही आहे त्यामध्ये तुमच्या सर्व जे काही विचार होते, सुंदर मुद्दे होते ते लिहून त्याला अगदी बौद्धिक रत्नांनी भरून टाकलेलं आहे असं आपण म्हणू शकतो। आणि आता या सर्व गोष्टी प्रत्यक्षात लागू करण्याची वेळ आलेली आहे आणि प्रत्यक्षात कृती केल्याशिवाय तुमचे शिक्षण खरोखरच पूर्ण होत नाही। मूल्य शिक्षण नुसतं बोलण्यापर्यंत नाही तर कृतीत आलं पाहिजे, नाहीतर ते फक्त माहिती आणि सिद्धांत या पातळीवरच राहील। मग आता आपण ते सरावाच्या पातळीवर कसं आणायचं हा आपण इथे विचार करणार आहोत। तुम्ही आत्तापर्यंत विकसित केलेली ही कौशल्य, सक्षमता यांचा वापर करून तुम्ही अर्थपूर्ण सामुदायिक प्रकल्प हाती आता घ्यायचा आहे। म्हणून या सत्रात आपण अशा कृती करण्याबद्दल चर्चा करणार आहोत ज्यामुळे तुम्हाला
या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही ज्या काही विविध गोष्टी शिकलेल्या आहात त्या प्रत्यक्षात लागू करण्यास आणि समाजाची स्थिती सुधारण्यास मदत करता येईल. तुम्ही जे काही करणार आहात आणि जो अनुभव तुम्हाला मिळणार आहे त्या अनुभवातून तुमचे शिक्षण समृद्ध होते आणि तुम्ही जे काही कराल त्याचा समाजाला नक्कीच फायदा होतो. मग सेवा अध्ययन कृती ज्याला आपण म्हणतो त्या प्रत्यक्षात लोकांमध्ये जाऊन केल्या जाऊ शकतात किंवा आपण ऑनलाईन पद्धतीने देखील त्या करू शकतो. मग या सत्रामध्ये आपण विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी केलेल्या काही सेवा अध्ययन कृतींचं छोट्या छोट्या गोष्टी ऐकणार आहोत ज्या प्रत्यक्षात त्यांनी केल्यात आणि पुढचं सत्र तर ह्या संपूर्ण गोष्टी त्यामध्ये दिलेल्या आहेत. उदाहरणार्थ फार्मसीचे विद्यार्थी असतील, मॅनेजमेंटचे असतील, कला, वाणिज्य, विज्ञानाचे विद्यार्थी आणि इतर अनेक शाखांचे विद्यार्थी त्यांनी अप्रतिम सेवा केलेली आहे आणि सेवा प्रकल्प हाती घेतलेले आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल थोडं थोडं जाणून घेणार आहोत म्हणजे तुम्हाला ही कल्पना येईल. अर्थातच जर तुम्ही बहाई अकॅडमीच्या वेबसाईटला भेट दिलीत तर एज्युकेशन इन ॲक्शन नावाच्या अनेक कथा आहेत. तुमच्यासारखे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी काय करतात हे तुम्हाला बघायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो असं म्हणतात, मी जे ऐकतो ते विसरतो, मी जे पाहतो ते मला आठवतं, परंतु मी जे करतो त्यामधून मी प्रत्यक्षात शिकतो. आणि सेवा शिक्षण हे जी कृती आहे हे शिकण्याचं हेच सार आहे. या प्रक्रियेत तुम्ही वास्तविक निर्णय घेता ज्यांचे वास्तविक परिणाम असतात कारण तुम्ही लोकांबरोबर काम करता. तुमच्या विस्तारित कुटुंबावर, समुदायावर आणि समाजावर प्रभाव टाकण्याबाबत तुमचा जो आत्मविश्वास आहे त्यामुळे अधिक तो विकसित होतो. म्हणून जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा तुम्ही खरे निर्णय घेता कारण ते खरे प्रश्न असतात. अगदी बरोबर. जे कदाचित तुमच्या विस्तारित कुटुंबाला, कदाचित समाजामध्ये असतील, ते आजूबाजूचे गावकरी असतील, तुमच्या ओळखीचे काही लोक असतील, तुमचे महाविद्यालयातले जे मित्रमैत्रिणी असतील किंवा एखादा गट असेल, तुम्ही त्याचे मेंबर आहात, तिथले सदस्य आहेत, त्यांच्या पुढे या समस्या येतील. त्यामुळे हे खरे मुद्दे आहेत ज्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला खरे निर्णय घ्यावे लागतील आणि अर्थातच त्याचा परिणाम म्हणून तुमचा आत्मविश्वास वाढतो. खरं तर काही वर्षांपूर्वी जेव्हा BCA नावाच्या अभ्यासक्रमामध्ये गुंतलेल्या तरुण विद्यार्थ्यांच्या गटाने त्यांचा पहिला सेवा अध्ययन कृतीला सुरुवात केली तेव्हा ते केल्यानंतर ते खूप उत्साहित झाले होते कारण त्यांना असं वाटलं की या सेवा अध्ययन कृतीने त्यांना संधी प्राप्त करून दिली जेणेकरून ते नगरपालिकेचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, त्यांना स्वतः जाऊन भेटले, त्यांच्याशी बोलले आणि एकत्रितपणे त्यांनी योजना तयार केली. त्यांच्यासाठी खरोखरच हा एक प्रत्यक्षात डोळे उघडणारा असा त्यांचा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा असा हा सेवा प्रकल्प होता. या सेवा उपक्रमातून तुम्ही तुमच्या नेतृत्व गुणांचाही नक्कीच विकास करता. तुम्ही अनेक कौशल्य विकसित करता जी कदाचित तुमच्याकडे आधीपासून असू शकतात परंतु तुम्ही ती आणखी सुधारू शकाल. आठवतंय तुम्हाला पहिल्या सत्रात म्हणालो होतो आपण की प्रत्येक व्यक्ती ही रत्नांची खाण आहे. जर ती कौशल्य तुमच्याकडे नसतील तर ती तुम्ही मिळवण्यास सुरुवात सुद्धा करू शकाल. उदाहरणार्थ सहभागाचे कौशल्य, पार्टिसिपेशन स्किल. एखाद्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी तुम्ही समुदायाला कशी मदत करता. संघ बांधणीचं, तुम्ही तुमचा स्वतःचा गट बनवाल, तुम्ही एका गटाचा भाग व्हाल, तुम्ही एक गट म्हणून सहकार्य करू शकता आणि एकत्र काम करू शकता. तर हे टीम बिल्डिंगचं म्हणजेच गट बांधणीचं कौशल्य आहे ज्याचा सुद्धा तुम्ही सराव करणार आहात. म्हणजे लक्षात येत आहे आपण जी काही कौशल्यांबद्दल बोललो होतो तेच प्रत्यक्षात तुम्ही आता वापरणार आहात. समस्या सोडवण्याचे कौशल्य आणि त्या वास्तविक समस्या आहेत ज्यांचे निराकरण करण्यात तुम्ही मदत करणार आहात. सर्जनशीलता आणि शिस्तीने पुढाकार घेण्याचे कौशल्य. तुम्हाला आठवत असेल की आपण 2 सत्रांमध्ये सर्जनशीलता आणि शिस्त या दोन्हीबद्दल बोललो होतो आणि मला खात्री आहे की जेव्हा तुम्हाला तो धडा आठवेल, तुमच्या ज्या नोट्स आहेत ज्या तुम्ही परत एकदा वाचू शकता, तेव्हा तुम्ही कोणतीही विशिष्ट क्रिया करणार असाल त्यात तुम्ही सर्जनशील आपण आहोत ना ह्याची खात्री करणार. ते तुमच्या वैचारिक चौकटीमध्ये बसतं की नाही याची तुम्ही खात्री कराल. आठवतंय तुमची वैचारिक चौकट?
तर तुमच्या कृती अयशस्वी होऊ नयेत अशी तुमची इच्छा आहे, तर तुमच्या हा जो समुदाय प्रकल्प आहे तुम्ही तो 100% त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी वापरायला पाहिजेत. त्यामुळे जर तुम्ही विसरला असाल तर कृपया परत तुमचं पुस्तक, तुमची वही उघडा आणि तुमची मेमरी रिफ्रेश करा आय वुड से. आणि तुमच्या सामुदायिक प्रकल्पादरम्यान तुम्ही ती प्रत्यक्षात कशी वापरू शकतात या सगळ्या गोष्टी ह्याचा विचार करा. तुम्ही सहकार्याचे कौशल्यही खऱ्या अर्थाने सरावात आणाल. आणि नक्कीच सर्वात महत्त्वाचे कौशल्य ते आपल्याला असले पाहिजे ते म्हणजे बदल घडवणारे. वेल, आता या परिचयानंतर मी एक प्रश्न विचारते ज्याबाबत तुम्हाला मी आत्तापर्यंत समजावून सांगितलेलं आहे. तर सेवा अध्ययन कृतीचा तुम्हाला कसा फायदा होईल ह्याचा तुम्हाला विचार करायचा आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे काही ऐकलं असेल किंवा कदाचित तुमचं पूर्वीचं ज्ञान असेल त्यावरून तुम्ही ह्याचा थोडासा विचार करा. 2 मिनिटं वेळ घेऊयात. सेवा अध्ययन कृतींचा तुम्हाला कसा फायदा होईल हे तुम्हाला लिहून काढायचं आहे. ऑलराईट, तुमचं उत्तर लिहा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण पुन्हा पुढे सुरू ठेवूया. ग्रेट, वंडरफुल. तुम्ही तुमचे नक्कीच छान मुद्दे लिहिलेले आहेत. तर पराजी, मी तुम्हाला विचारू इच्छिते की सेवा अध्ययन कृतीचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल, तुम्हाला काय वाटतं, तुमचे काय विचार आहेत त्याबद्दल? ओके, होय, तर धन्यवाद मॅडम. तर सर्वप्रथम सेवा अध्ययन कृती आपल्याला आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. आपल्या विद्यार्थ्यांना देखील त्याची मदत होणार आहेत. कारण जसजसे आपण समाजामध्ये जाणार आहोत तसतसे वास्तविक जीवनातील रिअल लाईफ सिच्युएशन, वास्तविक जीवनातील परिस्थिती आहे यांना आपण फेस करत असतो, त्यांचा सामना करत असतो. आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे संभाषण कौशल्यासारखी म्हणजेच कम्युनिकेशन स्किल काही कौशल्ये देखील सरावात आणली जातील सेवा अध्ययन कृतीच्या माध्यमातून. बरोबर. त्यामुळे ज्या क्षणी आपण आपले संभाषण कौशल्य विकसित करू शकू याची मला खात्री आहे की आपला आत्मविश्वास हा वाढेल. नक्की. म्हणूनच तर सेवा अध्ययन कृती करण्याआधी आणि नंतर प्रत्यक्षात केलेली जी कृती आहे यात खूप फरक आहे. आपल्याला वेगवेगळ्या परिणामांची जाणीव व्हायला लागते. त्याचबरोबर एक मुद्दा इथेही लक्षात घेण्यासारखा आहे की ज्या सुंदर मूल्यांवरती आपण चर्चा करत आहोत, ज्या तत्वांवरती आत्तापर्यंत आपण चर्चा करत आलेलो आहोत ते प्रत्यक्षात आचरणामध्ये आणण्याची आपल्याला संधी मिळणार आहे. येस. आणि कारण वास्तविक परिस्थितीत आपण व्यक्तींशी संवाद साधणार आहोत. आपण विविध सत्रांमध्ये वेगवेगळ्या अभिवृत्तींवर देखील चर्चा करत आलेलो आहोत. या सर्व सकारात्मक अभिवृत्ती त्या वापरण्याची, त्या प्रदर्शित करण्याची आता आपल्याला संधी मिळणार आहे. आणि त्याचसोबत ज्या काही नकारात्मक अभिवृत्ती असतील त्या देखील आपल्याला दूर सारता येतील. बरोबर. त्यामुळे निश्चितच मानवी मूल्ये आणि तत्वे यांची आपल्याला मदत होणार आहे. तर वास्तविक जीवनातील परिस्थितीमुळे जे आचरणात आणण्याची संधी आपल्याला ह्या सेवा अध्ययन कृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. खरंच आहे, खरंच आहे. अगदी बरोबर तुम्ही म्हणालात. म्हणजे विशेषतः आपण समाजाला एक प्रयोगशाळा आहे असं मानवू शकतो. या प्रयोगशाळेमध्ये आपण मानवी मूल्यांवर प्रयोग करू शकणार आहोत. जेव्हा आपण एखाद्याला काळजी दाखवतो किंवा आपण औदार्य दाखवतो तेव्हा काय होतं ते आपण प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळणार आहे आणि नंतर आपण त्यामधून शिकणार आहोत. त्यामुळे निश्चितच इथे आपल्याला मानवी मूल्य आणि तत्वे आचरणात आणण्याची एक उत्तम संधी आपल्याला मिळणार आहे. खूपच छान. तुम्ही खूप महत्त्वाचे जे मुद्दे होते ते इथे सांगितलेले आहेत. बट आय एम शुअर तुमच्याकडे आणखीनही मुद्दे असणार आहेत. काही अजून सांगावंसं वाटेल का? होय, निश्चितच. तर सेवा अध्ययन कृती म्हणजे सर्व्हिस लर्निंग ॲक्टिव्हिटीचा आपण कधी कधी शॉर्ट फॉर्म SLA हा देखील वापरतो. तर याचा आणखी एक फायदा होईल की विद्यार्थी सेवा घेण्यापेक्षा इतरांची सेवा करण्यास शिकतील. तर त्यामुळे सेवा अध्ययन कृतीमुळे सेवा करण्याची एक अभिवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये देखील निर्माण होईल. आपण त्याला सर्व्हिस ॲटिट्यूड असं म्हणतो. किती सुंदर, किती. म्हणजे नक्कीच त्यांच्यामधली जी अभिवृत्ती आहे, त्यांची जी मानसिकता आहे त्यामध्ये हा खूप मोठा बदल असेल की त्यांना इतरांची सेवा करावीशी वाटेल. अगदी बरोबर. तर मग ते हे देखील अनुभवतील की जेव्हा ते खरोखरच सेवा अध्ययन कृती पार पाडतात तेव्हा सकारात्मक भावना, त्यानंतर विश्वास आणि आनंदाची भावना ही आपल्या हृदयामध्ये निर्माण होत असते. खरंच आहे, खरंच आहे. म्हणजे सेवेची कृती खरोखरच सर्वात एक आनंददायी अनुभव आहे. आणि तुम्ही आधी म्हणालात की स्वाभिमान आणि आत्मविश्वास तो सुद्धा वाढतो. एक कारण आपण कोणाची तरी सेवा करू शकतो
ही जी जाणीव आहे ना, ती जाणीव होणं हेच खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे? अगदी बरोबर, अगदी बरोबर. एक आपल्या सर्वांसोबत एक गोष्ट या ठिकाणी शेअर करावीशी वाटते की जेव्हा विद्यार्थ्यांसोबत सेवा अध्ययन कृती राबवण्याची मला संधी मिळाली आणि जेव्हा ती पूर्ण होते तर ते विद्यार्थी म्हणायचे की आम्हाला एक खूप आनंद वाटतोय, आम्हाला हॅपी वाटतंय, सॅटिस्फाय झाल्यासारखं वाटतं आहे. तर अशा भावना ते विद्यार्थी व्यक्त करायचे. कारण कोणासाठी काहीतरी केल्याचे एक आंतरिक समाधान विद्यार्थी प्रत्यक्षात अनुभवायचे. बरोबर. आणि त्यांच्या पातळीवर त्यांना ही संधी मिळाली, हे किती महत्वाचं आहे. सो मला वाटतं ही जाणीव त्यांना होणं अत्यंत गरजेचं आहे. हीच जीवनाची जाणीव आपण सर्वांनी अनुभवली पाहिजे. एक सर्वात मूलभूत प्रश्न जर आपल्याला विचारला गेला की तुम्ही स्वतःला ओळखता का, हे आपण पहिल्या सेशन पासून मुलांची याच्यावरती चर्चा करत आहोत. तुमचे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर प्रेम आहे का? प्रश्न खूप सोपा आहे पण उत्तर देणं खूप कठीण आहे. बरेच लोक ना खूप वेळा संघर्ष करत असतात स्वतःबद्दल, कारण स्वतःला ओळखण्याचा त्यांनी विचारच केलेला नसतो. पण आता ज्यावेळी तुम्ही सेवा अध्ययन कृतीमध्ये स्वतःला गुंतवून घेता तेव्हा तुम्ही स्वतःला नव्या स्वरूपाने भेटता आणि तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त आनंद होईल. आज इंटरनेटचं जग आहे, ऑनलाईन जग आहे, हे प्रेरक व्हिडिओज आणि सर्व गोष्टींनी भरलेलं आहे. ते तुम्हाला प्रेरित करणार नाही, परंतु औदार्य सेवा अध्ययन कृती तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देईल की तुम्ही स्वतः खूप चांगले आहात, तुम्ही उदारतेने वागत आहात आणि त्याचा चांगला परिणाम होत आहे. तुम्ही काहीतरी चांगलं करू शकता, तुम्ही काहीतरी चांगलं केलं आहे. म्हणून जाणून बुजून तुम्ही स्वतःला यात गुंतवून ठेवावे आणि पद्धतशीरपणे तुम्ही योजना आखून पुढे जावं, हे महत्त्वाचं आहे. मग वैयक्तिकरित्या ह्याचा तुम्हाला फायदा होईल, तुमचे नेतृत्व गुण तुम्हाला जाणवतील, तुम्हाला स्वतःकडे ही क्षमता आहे याचा आनंद होईल. हीच आनंदी जीवनाची रहस्य आहेत. तर ही सेवा अध्ययनाची काही फळं आहेत असं आपण म्हणू शकतो की आपल्यामध्ये कृतज्ञतेची अभिवृत्ती विकसित होते. तुम्हाला माहिती आहे, दिवसाअखेरीस तुम्ही झोपण्यापूर्वी तुम्हाला असं वाटतं की अरे आज तुम्ही कोणाचं तरी किंवा समाजामध्ये किंवा समाजाचे भले करण्याचं काहीतरी एक छोटंसं कारण बनू शकलं, तुमच्यामुळे काहीतरी कोणाला तरी आनंद झाला. मग यापेक्षा मोठा आनंद तुमच्यासाठी काय असू शकतो? दिवसभर समाजाच्या सेवेच्या धावपळीने तुम्ही कंटाळलेले जरी असला तरी तुम्हाला समाधानाची शांत झोप मिळते. याची तुम्ही कल्पना नक्कीच करू शकता. किती सुंदर आहे ही भावना. नक्कीच मॅडम. हा आनंदाचा एक वेगळा स्तर आहे, वेगळी लेवल आहे, पातळी आहे. तर या ठिकाणी असं शेअर करावं असं वाटतं आपल्या सर्वांना की आपल्या हृदयाला आपण संधी दिली पाहिजे ह्या अशा भावना विकसित होण्याची खरंच गरज आहे का? कारण आपल्या आजूबाजूला आपण बघतो इतका सारा द्वेष आहे, तर त्यामुळे ही जी भावना विकसित होण्याची आपण संधी दिली पाहिजे. खरंच आहे. तुम्ही म्हणाले तर अगदी योग्य मुद्दा आहे. जर आपल्या शिक्षणाने समाजाचे भलं होत नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय आहे? शिक्षणाने विकास, स्वयं विकास आणि सामाजिक विकास, समाजाचा विकास घडवून आणला पाहिजे. अन्यथा त्याला आपण खरं शिक्षण आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, असं तरी मला वाटतं आहे. आपण जे बोलत आहात ते अगदी बरोबर आहे. आणि या ठिकाणी आणखी एक गोष्ट आठवली, ती म्हणजे जेव्हा सेवा अध्ययन कृतीच्या दरम्यान सेवेचा जो प्रभाव आहे तो समाजातील सदस्यांवरती देखील दिसून येतो. महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, वैद्यकीय विद्यार्थी, व्यवस्थापनाचे, मॅनेजमेंटचे, फार्मसीचे विद्यार्थी ते पुन्हा समुदायात हे येत आहेत, आनंदाने त्यांची सेवा करण्यात स्वतःला गुंतवून घेत आहे आणि त्यांना हे करत असताना देखील प्रेरणा मिळत असते, लोकांना सुद्धा प्रेरणा मिळते आणि ते सुद्धा पुढे येतात. त्यांना असे वाटते की अरे हे विद्यार्थी जर हे काम करू शकतात, सेवा देऊ शकतात, तर आपण देखील हे करू शकतो. त्यामुळे ही जी सेवा भावना आहे ती समाजामध्ये जोपासली जाते, हळूहळू ती झिरपत जाते, जी लोकांना प्रेरणा देते की आपण इतरांची सेवा करावी. अगदी अगदी मी पूर्णपणे सहमत आहे या मुद्द्याशी. स्पोर्ट्समध्ये स्पिरिट ऑफ स्पोर्ट्समनशिप अशी एक संज्ञा आहे. जर आपल्याला समाजात विश्वास निर्माण करायचा असेल तर सेवा अध्ययन कृतीद्वारे विद्यार्थी ते करू शकतात. त्यातून लोकांमध्ये कुतूहल निर्माण होतं. तरुण तिथे आहेत, हे तरुण नक्की काय करत आहेत हे बघण्यासाठी, आणि ते परत त्या लोकांसाठीच काम करत असतात. ही काय आश्चर्यकारक गोष्ट असते. पालक सुद्धा येतात, म्हणून अप्रत्यक्षपणे लोकांच्या जीवनावर परिणाम होत असतो.
त्याहूनही अधिक म्हणजे सेवा अध्ययन कृती करत असताना आपण स्थानिक लोकांशी एक भागधारक म्हणून, एक लाभार्थी म्हणून त्यांच्यासोबत आपण बोलत असतो, पार्टनर करत असतो. खरंच आहे. त्यांच्याशी समानतेने वागतो. त्यामुळे निश्चितपणे आपण श्रेष्ठत्वाची कोणतीही भावना प्रक्षेपित करत नाही की मी कोणीतरी श्रेष्ठ आहे आणि तुमच्या मदतीसाठी आलाय, असं नाही. तर समानतेच्या, एकतेची भावना आपण जोपासतो, सहकार्य करतो, त्यांचं ऐकून घेतो, त्यांच्या सूचना आणि विचार यांचा स्वीकार करतो, कारण काम त्यांच्यासाठीच करायचं आहे. तर आता विचार करा, जे खरोखर अशा संधींपासून वंचित आहेत की जे असं काही करतच नाही, त्यांना जर अशी संधी मिळाली तर त्यांच्यामध्ये किती मोठी क्रांती घडवून आणू शकेल याची कल्पना करा. म्हणजे तुम्ही ज्यांची सेवा करत आहात त्यांना सुद्धा तुम्ही प्रत्यक्षात एक प्रकारचा आत्मविश्वास देत आहात की हो, काहीतरी माझ्या परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो, कारण या कृती निस्वार्थीपणे केल्या जातात. म्हणून तुम्ही सेवा करत आहात आणि ते करत असताना सुद्धा समुदायावर का परिणाम होतो, कारण कोणीतरी येऊन निस्वार्थीपणे काहीतरी करत आहे हे त्यांना मनापासून हे पटतं आणि म्हणून तो परिणाम दिसतो. आपण अगदी बरोबर सांगितलं की ते विद्यार्थी आहेत, ते समजून घेतील, समुदायात ते समर्थन करत असतात. त्यामुळे एक ग्लास पाणी जरी दिले, चहा जरी दिला गेला तर तुम्हाला देण्यात आलेल्या या सर्वात मौल्यवान भेटवस्तू आहे. खरंच आहे. तर ते अनुभव आहेत, आपण ते कदाचित निश्चितच विकत घेऊ शकत नाही, परंतु त्याचा आनंद आहे तो खरंच गगनातनं मावणारा आहे. खरंच आहे. आय टोटली अग्री विथ यू. तर या ठिकाणी आणखी एक मुद्दा जोडावासा वाटतो की लोकांच्या हृदयात क्रांती घडवून आणण्यासाठी तुम्ही म्हणाला, आपण जसं म्हटलात की एका गावात घडलेल्या सत्य घटनेची मला इथे आठवण झाली, तर मी आपल्या सर्वांसोबत ती शेअर करतो की वैद्यकीय विद्यार्थ्यांचा एक छानसा असा ग्रुप होता. त्यांनी सर्वेक्षण केले एका गावामध्ये आणि सर्वेक्षण केल्यामध्ये त्यांना असं दिसून आलं की दुर्दैवाने तरुणांमध्ये दारू पिण्याची जी समस्या आहे तर ती खूप आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याबद्दल बोलायला ज्यावेळेस सुरुवात केली किंवा चर्चा केली तर जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला की दारूचे जे व्यसन आहे ते आरोग्यासाठी आणि सर्वांसाठी कसे चांगले नाहीत. तर सेवा अध्ययन कृतीच्या शेवटी एक वृद्ध महिला पुढे आली, तिने खूप करेज गॅदर केलं आणि एवढ्यांमध्ये ती बोलायला उभी राहिली. सर्वप्रथम ती म्हटली की मी तुमच्या सर्वांचे आभार मानते, मराठीमध्ये अगदी सुंदर पद्धतीने बोलली ती, आणि तुम्ही खूप छान काम करत आहात, कारण माझा स्वतःचा धाकटा मुलगा ज्याचं वय वर्ष 17 आहे तो रिक्षा चालवतो आणि सतत मद्यपानामध्ये गुंतलेला असतो. तर त्या महिलेनी अत्यंत बिंबीच्या देठापासून सर्वांचे आभार मानले. तिने तिच्या मुलाला तिथे आणले आणि म्हणाले की बघ, हे सर्वात महत्त्वाचे सांगत आहे, तर हे सुद्धा वाईट सवयींमध्ये स्वतःला तू आता तरी स्वतःची सुटका करून घे, असं करू नको. त्यामुळे खरंच कधी कधी जे आपण ते वाट बघत असतात, कोणीतरी यावे, सांगावे, मार्गदर्शन करावे, मदतीची ते वेळोवेळी अपेक्षा करत असतात. तर सेवा अध्ययन प्रकल्पाच्या दरम्यान अशा प्रकारच्या भावना ह्या व्यक्त केल्या गेलेल्या आहेत आणि खरंच ह्या खूप हार्ट टचिंग मोमेंट्स असतात विद्यार्थ्यांसाठी देखील. आणि आणखी एक गोष्ट आहे की जी स्पष्ट करते की सेवा करणे म्हणजे काम करणे नव्हे. आपल्याला सुद्धा समुदायातून अनेक गोष्टी ह्या शिकायला मिळत असतात. तर निनाम नावाचे एक गाव आहे की जिथे विद्यार्थी सर्व गेले होते, तिथे एक ग्रामीण शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि सेवा अध्ययन अशा दोन्ही गोष्टी करायच्या होत्या. शिबिर देखील होतं, सेवा अध्ययन देखील करायचं होतं. तर ग्रामीण उद्योजकाला त्यांनी तिथे भेट दिली, तेव्हा तो म्हणाला की शेती ही भारतीय संस्कृती आहे. आपण सर्व विधी, सर्व काही शेतीत आणि आजूबाजूला होत असलेल्या, आणि हीच आपली संस्कृती आहे. तेव्हा त्यांना असे जाणवले की आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये आपण भारतीय संस्कृतीबद्दल खूप अशी चर्चा ही बऱ्याच वेळा करत असतो, परंतु भारतीय संस्कृतीचे उदाहरण आहे ते विद्यार्थ्यांना शेती करत असलेल्या त्या व्यक्तीकडून प्रत्यक्षात शिकायला मिळाले. आणखीन एक अनुभव त्यांनी सांगितला. ते म्हणाले की साताऱ्याजवळ एक गाव आहे, तिथे एक कासचे पठार, एक जागतिक वारसा स्थळ म्हणून खूप असं प्रसिद्ध आहे, फेमस आहे. आणि तिथे त्यांना एक व्यक्ती भेटली आणि म्हणाली की मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आहे. त्यांच्याकडे एक छोटी खोली होती आणि तो म्हणाला की सातारा जिल्ह्यात बियाणे बँकेची, म्हणजे सीड बँक असं म्हणतो, त्याची स्थापना करणारा मी पहिला आहे. अरे वा. तर पारंपरिक बियाणे जी बँक आहे त्याच्या जवळ जवळपास 50 ते 60 बियाणांच्या बाटल्या होत्या
विविध बिया होत्या. वा. त्याने एक रजिस्टर ठेवले. तो म्हणाला की मी पहिला असा व्यक्ती आहे इथे ज्याचे जीवन ध्येय आहे की सातारा जिल्ह्यात कमीत कमी 50 सीड बँक्स त्यांना ओपन करायच्या आहेत. त्यामुळे या भविष्यवादी व्यक्तीकडून आमच्या विद्यार्थ्यांना निसर्गाची आणि परिणामी व्यक्तींची सेवा करण्याबाबत खूप काही शिकायला मिळाले. तर सेवा अध्ययन करताना ही एक गोष्ट लक्षात येते की लोक आपापल्या परीने आपापल्या क्षमतेप्रमाणे कार्य करीत असतात आणि त्यातूनही आपल्याला प्रेरणाही आपण मिळत जाते आपल्याला. खूपच. आणि हे सर्वसाधारण व्यक्ती असतात. किती सुंदर पण उदाहरणं आहेत की केवढं आपल्याला शिकायला मिळतं. त्यामुळे तुमच्याकडे खरोखरच खूप पैसा असण्याची गरज नाहीये. तुमच्याकडे सेवा देण्यासाठी उच्च पायाभूत सुविधा असण्याची सुद्धा गरज नाहीये. अत्यंत निस्वार्थी सेवेची प्रामाणिक इच्छा असावी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मग तुमच्यासाठी लाखो मार्ग जे आहेत ते उपलब्ध होतात जे तुम्ही करू शकता. महत्त्वाचे आहे की तुमची सेवा अर्थपूर्ण असू द्या. आता सेवा अध्ययन उपक्रमाबद्दल तुम्ही आतापर्यंत जे काही ऐकले आहे त्यानुसार मी आपल्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आणखीन एक प्रश्न विचारते. आता सेवा अध्ययन कृती, ओके, सेवा अध्ययन कृती आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी म्हणून तुम्ही राबवलेले नेहमीचे सामुदायिक प्रकल्प जे आहेत त्यामध्ये काही फरक आहे का? तुम्हाला काय वाटतंय? तर एक काम करूया, 2 मिनिटाचा वेळ घेऊया. तुमच्या अध्ययन जोडीदाराशी तुम्ही बोला आणि काही फरक असल्यास तो तुम्ही लिहून काढायचा आहे. 2च मिनिटं. तर मी श्री पराग यांना विनंती करते, तुमचं काय ह्याच्याबद्दल मत आहे? नक्कीच मॅडम. सेवा अध्ययन कृतीचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे आपले शिक्षण सुरू ठेवणे आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक प्रगतीला हातभार लावणे अथवा प्रोत्साहन देणे. उदाहरणार्थ, जर तुम्ही कला शाखेचे विद्यार्थी असाल तर किंवा तुम्ही मानवता आणि तुम्ही मानव्य आणि सामाजिक विज्ञान शिकत असाल तर तुम्ही तुम्ही मेडिकलचे विद्यार्थी असाल किंवा तुम्ही या अद्भुत जो मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या अभ्यासक्रमाचे देखील विद्यार्थी असाल तर जिथे तुम्ही मूल्य शिक्षण मूलभूत शिकत आहात तेव्हा तुमचे शिक्षण तुम्ही सतत सुरू ठेवायचे आहे. परंतु यासोबत तुम्ही तुमची कौशल्ये, तुमचे ज्ञान, तुमची क्षमता यांचा वापर करून सामाजिक प्रगतीमध्ये तुम्ही योगदान देत असतात. तर इथे तुम्ही शिकत असलेल्या अभ्यासक्रमातील नवीन ज्ञान, कौशल्ये लागू करण्याची देखील तुम्हाला एक संधी मिळते. तर तुम्ही समुदायांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या सुधारणा व्हावी यासाठी सतत कार्यरत असतात. म्हणजे जसे की सर्वसाधारणपणे समुदाय कृती पेक्षा म्हणजे केवळ एक दिवस वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यापेक्षा एक इव्हेंट करण्यापेक्षा हे थोडंसं वेगळं आहे सेवा अध्ययन कृती. म्हणजे तुम्ही एक दिवस जाता, जसं की एक दिवस जाता, वृक्षारोपण करतात आणि तुमचा उपक्रम हा संपतो तिथेच. किंवा तुम्ही एक दिवस तुम्ही बघतात की गावात खूप सारी अस्वच्छता आहे, मग एक रविवारी तुम्ही ठरवतात की आज आपल्याला गाव स्वच्छ करायचे आहे, मग एका दिवसात ही कृती संपते, गाव स्वच्छता मोहीम. परंतु सेवा अध्ययन कृती ही त्या पलीकडची आहे. तर कारण सेवा अध्ययन कृतीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष लोकांशी संपर्क साधत असतात, तुम्ही त्यांच्यासोबत काम करणार आहात, तुम्ही त्यांच्या समस्या ह्या पहिले जाणून घेणार आहात, समजून घेणार आहात. त्याचसोबत त्यांच्या आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे की भागधारक आहात, तुम्ही पार्टनरशिप करणार आहात, त्यांच्या सहकार्याने कृती तुम्ही एकत्रितपणे करणार आहात. तर व्यवहार्य उपमा त्याच्यासाठी शोधणार आहात आणि त्यांची अंमलबजावणी देखील तुम्ही करणार आहात. त्यामुळे साधारण समुदाय कृती आणि सेवा अध्ययन कृतीमध्ये खूप सारा असा मोठा फरक आहे. बरोबर. कारण तुम्ही सेवा करत आहात आणि तुमच्या अभ्यासक्रमात तुम्ही जे काही शिकलेले आहात त्याची सुद्धा तुम्ही अंमलबजावणी करत आहात. वा, सो वंडरफुल. थँक्यू सो मच. सो प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सेवा अध्ययन कृती आणि एक जे सामुदायिक सेवा तुम्ही एक दिवस घेत आहात ती त्याच्यामध्ये काय फरक आहे, मूलभूत फरक काय आहे हे आपल्याला परागजींनी खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळे आपल्या ह्या सत्राचा भाग 1 इथे संपलेला आहे. लगेचच आपण भाग 2 मध्ये ही जी चर्चा आहे, खूप इंटरेस्टिंग चर्चा चालू आहे. सेवा अध्ययन कृतीबद्दल तुमच्यामध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली असेल, ती चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. धन्यवाद.